हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. तर मला फर्स्ट क्वेश्चन आहे, 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडी 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. काय काय सांगितलेलं आहे तर दोन्हींचे रेडियस सांगितलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय बघायचा आहे, कसे एकमेकांना टच होत आहेत. इंटरनली टच होत आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगितले काय काढायचे, डिफरन्स काढायचा आहे. आता आपल्याला कळतं आहे मोठा 4.8 आहे, लहान 3.5 आहे, मायनस करायचे, आन्सर काढायचे. पण नुसतं एवढंच लिहून मोकळं होणार आहे का, तर आपल्याला काही गोष्टी लिहाव्या लागते. तर ते कसं लिहायचे ते आपण बघूया. आता लेट द रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल बी R1, द रेडियस ऑफ बिगर सर्कल बी R2. मग R1 किती आहे, 3.5 आहे, R2 किती आहे, 4.8 आहे. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू R2 मायनस R1. 4.8 minus 3.5, therefore distance between their centers equal to 1.3 सेंटीमीटर. 8 मधून 5 गेले, 3 राहिले, 4 मधून 3 गेले, 1 राहिले, म्हणजे आन्सर आला 1.3 सेंटीमीटर. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. 2 circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Find the distance between their centers. काय बघायचे महत्त्वाचा शब्द, कुठल्या प्रकारे त्यांनी एकमेकांना टच केलेलं आहे, तर ते एक्सटर्नली आहेत. एक्सटर्नली आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं, प्लस करायचं आहे. चला लिहून घेऊया. बेस जो आहे आपला, लेट द रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल बी R1 अँड द रेडियस ऑफ बिगर सर्कल बी R2. 2 सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली आर इक्वल टू सम ऑफ देअर रेडियस. मी त्याच्या अगोदर R1 इज इक्वल टू 4.2 अँड R2 इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर लिहून घ्या. मग लिहा देअरफॉर R1 प्लस R2 इज इक्वल टू 4.2 प्लस 5.5 इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 9.7 सेंटीमीटर. तिसरा क्वेश्चन आहे, आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इफ रेडी ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ फिगर दिस सर्कल्स टचिंग ईच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. एक्सटर्नली काढून दाखवायचे, इंटरनली काढून दाखवायचा आहे. तुम्हाला माहितीच आहे आपण कसा करतो. ड्रॉ करा, एक्सटर्नली करा फर्स्ट, इंटरनली करा सेकंड. वरती नंबर्स लिहून घ्या. एक्सटर्नली आहे, इंटरनली आहे. ते तुम्हाला हवं असेल तर हे सेंटेन्स लिहा किंवा डायरेक्ट फक्त इथे एक्सटर्नली आणि इथे इंटरनली एवढंच लिहा तरी पण चालेल. पण त्याच्या अगोदर मात्र आपल्याला जे आहे ते वरती सेंटेन्सेस लिहून घ्यायचे आहेत. लेट द रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल बी R1, म्हणजे मग आपल्याला इथे R1 R2 असं लिहिलं तरी चालू शकतं. ओके, द रेडियस ऑफ बिगर सर्कल बी R2. मग R1 किती आहे, 2.8 आहे आणि R2 किती आहे, 4 दिलेला आहे. म्हणून आपण आपल्याला सहूलियत पडा म्हणून 4.0 सेंटीमीटर लिहून घेऊया. 2.8 सेंटीमीटर, 4.0 सेंटीमीटर. इंटरनली जेव्हा काढाल तेव्हा एक लाईन मारून तुम्ही एक साईडला वरती आणि एकाचं सेकंड साईडला खालच्या साईडला लिहू शकता किंवा वेगवेगळे 2 रेडियस दाखवा आणि लिहा. मी इथे तुम्हाला कळावं म्हणून 2 वेगवेगळे रेडियस काढून दाखवलेत. हा R1 आहे, हा R2 आहे.